बापरे, हात जायला लेकाचा च्या महावीर, बरीच गरम आली लेकाची झाकणी. बापा बापा, बरीच धुमू लागलं रे हे तर. घ्या ना तुम्हाला त्रास पाहिजे. लावा आता झाकणीला हात लावा. पाय जराशी त्याला मुकई आली करे आली जरा त्याच्याखाली तो लावला करायला झालं त्याचं. टाटीला हात लावते, हे पाहू दे, शिंदला काय पाहू दे, झाकण पाहू दे, हे पाहू दे. या म्हटलं असं पण तुम्हाला शकून चांगला. असं असं बरं सांग तुले बसू दे चटका. मग मी असं असतो का त्यावर. इथं चटका बसला तो खिदी हसू लागला. बोलले का एवढी गरम आली म्हणून टाकली बसले का झाकणीच पकडली एखादा मला हातात. काय याच्या झमलं मध्ये अजून झमू लागलं. तुला का थांबले टाकल्या तुला झमू दे दाखवतो मग तुले चांगला हसतो त्यावर खिदी. शिवलाल अरे म्हटलं मीठ टाकलं अगं बघा उलीच्या मिठानं होत नाही शेंगाले. हो काही लागतच नाही ते. हो चांगला म्हटलं अर्धा पुळा टाक त्याच्यामध्ये. काय कुठं ते झोमन तरी मीठ काही ना काही. अरे झालं कामच झाला आता. अरे म्हटलं शांताराम आम्ही मिठाचं टाकलं नाही मिठाचं टाकलं आम्ही आणलंय नाही आम्ही टाकलंय नाही. लक्षातच नाही आपल्याला काय करा. मीठ टाका लागते का काही लक्षातच नाही आलं मीठ टाका लागते म्हणून. घेतल्या आता हो रे बाबा म्हणा लागन तुम्हाला. म्हटलं म्हणा लागन राजा माणसं आहे रे तुम्हाला मीठ टाकायचं लक्षात नाही राहत. मिठाचा पुडा नाही आणला. रे म्हटलं तुरीच्या शेंगात मीठ असते ना उकडतो तवा आणि ते अगय बघाय असते. काय बा माणसं असून ते असो मीठ नाही टाकलं शेंगा उघडू लागलेले कायचे कशा लागत माहिती शेंगा. पांचट मिठानं राजा बरं लागते काही ना काही. अरे वाच्या माय बिन काच करा ना काय बा तुमचं समजत नाही लेगो बिगर अकलीचे कांदे. हो तरी मी म्हणू लागलो शिवलाल भाऊ माझ्या लक्षात आलतं का तुम्ही मीठ टाकलं नाही. म्हटलं जाऊ द्या हे करून राहिले ना फालतू अजून म्हटलं आपलं मला टेम्पो मारा नाही करून राहिले करू द्या. नाही तर मनसन म्हटलं बा पिताराम भाऊ माझा मनातच करते त्यापेक्षा जाऊ द्या म्हटलं बा करू द्या. काय राजे पिताराम भाऊ तुमच्या लक्षात आलं ना आता सांगून द्यायला पाहिजे होतं. आम्ही काल तुम्हाला मंदामंदात करताना फंदामंदात करता म्हटलं असतं. काय बाबा उठ काय करतो तर आम्ही शेंगा उकडतो आणि त्याच्यात मीठच नाही टाकत. काय राजा माणसं आहे तुम्ही. म्हटलं आता कसं म्हटलं शांताराम आहे ना की वावरा म्हणजे एखादा मिठाचा पुडा. हो इथं आहे ना बाजीचं कंद. काय राजा इथं कुठून मिठाचा पुडा आणि फुडा राहील रे. खायला काय भूल लागला. मग आता कसं का शिवलाल भाऊ काय कसं घेऊन ये मग झुमर. आता काय दुसरा उपाय नाही. तू जा घेऊन ये लागेल एक बंदा पुडा. 10 रुपयाचा घेऊन ये. मी नाही घडी काय मीन जाऊ का ते गणवाराने मीन गेल्यावर भात घरचा कधी आणला मी तर आता मिठाले मीन जाऊ नाही म्हणे तुझ्या दिवशी लागले तुम्ही तर तुम्ही झाले नाही पाहू राहिले आम्हाला धडवाल जिथे तुम्ही जात नाही आता जात नाही तुलाच गेलं तिकडे काय होतं. चला राजा झुमर तू स्पीड न जातो रे. मग काय तू 5 मिनिटात वापस आला नाही का असं सण गेला आणि फन करत आला. मग राजाला वेळ लागते. मी आरामशीर चालतो. तू यात मी जराची फुरतही आहे जाण जरा तूच जाणं तू लवकर येशील. मला लय वेळ लागत नाही तर काय म्हणून तुला म्हणून लागलो मी जाय म्हणून. नाही बंद करा नाटकं. मी लवकर जातो तुम्हाला वेळ लागते म्हटलं तुम्हीच जा. वेळानं आले तरी चालते आपल्याला काय कशा नाही काढायचे आहे. काही म्हटलं पुढे जायचं नाहीये. जा म्हटलं हो जा ना घेऊन या. इथं मी नाही जात आता. मी जात नाही म्हणजे जात नाही आता काही हो. तिकडे जमीन फुटो का आसमान फुटो का तिकडे ढगत उठो मला काय नाही करा. मी जात नाही म्हणजे जात नाही. ठीक आहे जातो बा मग मी आता. वेळ लागला तर म्हणत नाही मले. तर पहा मित्रांनो आपला पट म्हटलं इथपर्यंत काय आजचा आपण उद्या इथूनच कंटिन्यू करू. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. इथपर्यंत आले बा तुम्ही हो तुमचं मनापासून धन्यवाद. तर आपली स्टोरी कशी वाटली याच्या पुढचा पाठ बनवू का नाही बनवू जरासं कमेंटमध्ये सांगा. कसं आम्हाला उत्साह येते बनवायचा. काय 2 शब्द बोलायचं असतं बा कमेंटमध्ये तेवढंच सांगा. आमच्या मनाला बरं वाटते बनवायला म्हणजे चांगलं वाटते. मग आम्ही मोठ्या उत्साहाने बनवतो. का तुमच्या विचारानं पहा मग कमेंट करून द्या कधी चांगली. पण आपल्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा. तुला तर भेटून उद्याच्या भागामध्ये. राम राम. अरे ये अलबुंग गया वो पीताराम मिला नहीं रे. पूरा गाँव ढूंढ के आ गया मैं लेकिन उसका कुछ पता नहीं. वो चप्पा छान मारा. ये गली से वो गली से वो दूसरी गली पूरा गल्ला छान मारा मैंने गाँव की. मिला ही नहीं वो पीताराम वो कहाँ पे गया तो. असं का ज्या मायाबीना पितारामला जमिनीनं खाल्लं का आसमानानं गिटकलं म्हणावलं का मायाबी पुरा गल्ला छान मारला म्हणजे मालकानं तरी पण भेटला नाही. अरे मालक बोला तुमने अच्छा ढूंढा ना उसको. तर एक गली नहीं छोड़ी ना आलू बंगा मैंने. नहीं तो क्या पूरे गांव में जितने भी गली है ना उतने भी देख के आया मैं. लेकिन ये पीताराम का पता नहीं कहाँ पे गया बेचारा और कहाँ पे नहीं कुछ पता नहीं उसका. ऐसा क्या चंदो मालिक चंदो अभी नहीं दिख रहा तो तुम भी क्या करोगे. चंदो हम गाड़ी खाली करते हैं सिर्फ वो पीताराम को आने के बाद तुमने एक शब्द मत निकलना मुंह से. क्या है तो मैं करता भी और निरमा पाउडर लगा दे दूता अच्छा खूनता साले को सिर्फ बांधो अभी उसको पीताराम को. हाँ कर साले को जो करना है वो कर. मैं एक शब्द भी नहीं बोलता तेरे को. जो करना है वो करो पीताराम के साथ. अभी मैं कुछ बोलता ही नहीं. कर साले को कुछ भी. ये रे फक्त तू पीताराम तू लेका चांगला खूनतो लेका सहायचा ये तू फक्त दाखव तुला खंचकर कसं असते तर. या चिवल्या तिकला लेखाचा आणि एकटाच आहे. त्याच्यासोबत नाही झुमला नाही तो पितालाम आहे. आणि पितालामच्या मालकाला सांगितलं आपण का तो पितालाम चिवलाल सोबत गेलाय. भेटले असेल मग तिकडे त्याच्या मालकाले आणि तू पीताराम गेला असेल त्याच्या कामावर आता म्हणून ते शिवला लिखतं एकटा दिसून राहिलं. पुढे गायला भेटले म्हणावं आता. जेव्हा नाही भेटायचे ना तेव्हाच भेटते लेखाचे दलिंदर वानाची.
काले चिवल्या तर पितालामले कुठं टाकला त्याचा मला पाहू लागला होता ना. हा भेटला का त्याचा मालक तुम्हाला? हा ते पितालाम पाठवलं त्याला कामावर. हा त्याचा मला किती पाहून राहिला होता. नाही तर आम्हाला विचारले पितालाम दिसला का तो धोपियाला माणूस दिसला का. आम्ही म्हटलं बा चिवलाल सोबत गेला म्हटलं इकडं चिवलाल आणि झुमल सोबत. हे सांगले पुरत नाही पिताराम आमच्या सोबतच आहे म्हणून वावरात. आम्ही शेंगा उकडल्या म्हणून यायला एखादी गोष्ट लावून द्याला का सांगितलं फालतू दांगाडून जाईन हे येऊन जाईन लगाचे नसतरी धंद्या गावचे. बरंच काम आहे राजू कंदीला पैसे तुमचं म्हणजे जरा तो आमच्यासोबत आला का नाही आला तो पिताराम म्हणजे आम्ही नेलं त्याला नाही. अरे त्या मालकाला सांगितलं मायाला सांगितलं हा कोण नेलं शिवला नेलं शिवला सोबत गेला. अरे बा काय बा तुमचं मला काही समजत नाही. हा म्हणजे नसलेले धंदे तुम्हाला बरोबर जमते. कशी काय आग लावा कोणाविषयी कोणाला कसं काय भडका का ते बरोबर जमते तुम्हाला. अरे म्हटलं आम्ही त्याला नेलं गेलं नाही काय काही नाही. तो आम्हाला किराणा दुकान विचारू लागला होता म्हणून त्याला बा चाल म्हटलं दाखव तुला दुकान कुठं काय 2-3 दुकान दाखवून देतो. हे बंद राहिलं का तिथे जायचं ते बंद राहिलं का इथे आज असे म्हटलं 2-3 दुकान दाखवून देत तुले 10 वेळा विचारायचं काम नाही. हा म्हणून त्याला आम्ही सोबत नेलं. तुम्ही त्याच्या मालकाला सांगितलं का शिवला नेलं त्याला नाही. अगो ठेवलाल पाय हो अगो तर बोलू नको. मी ना म्हटलं हा काही तुमच्या भांडणं लावले नाही आणि कोणाला काही भलकवलं नाही. हा अगो तर म्हटलं उलट बोलू नको. त्याला मग आम्हाला काय माहित नाही. हो तू त्याला किराणा दुकान दाखवून आला तर काय दाखवून आला तर झुम्मल तू दिसला आणि तू पितालाम दिसला. तुम्ही चालले होते म्हणून त्याचा मालक आला. मी ना सांगितलं त्याला खलं जे काही आहे मला त्या मी माझ्या डोळ्यानं काय पाहिलं मी ते सांगितलं. मी म्हटलं बा शिवला आणि झुम्मल सोबत गेला बा तुमचा माणूस एवढं सांगितलं. मी ना काय आग फाग नाही लावली. त्याला मला भलकवलं आणि हे केलं आणि ते केलं सांगून आला मला तर नाही. तुम्ही तर सांगू लागले बा आता का बा शिवलाल सोबत गेला आणि असं गेला आणि तसं गेला सांगितलं म्हणून. असं सांगितलं असून तुम्ही ना का बा शिवलालने नेलं म्हणून जबरदस्तीनं नाही. हे धंदे सुद्धा तुम्हाला बरोबर आम्ही नसलेले धंदे काय ठेवल्या. मी ना दादा सांगितलं नाही म्हटलं अगोदर तू काय काही लावू नको. हो मी तता काय सांगू. मी फक्त एवढं सांगितलं. मी म्हटलं शिवलाल आणि झुमल सोबत गेला. हो बाकी तर माहित नाही म्हटलं कुठं गेले काय गेले. हो तेवढं काय माहित मला. मी एवढं तुम्हाला विचारलं नाही कुठं चालले काय चालले. हा त्याच्या मालकाला सांगितलं मी ना मला तेवढं माहित नाही म्हटलं कुठं गेले तर. बरं बाबू शिवलाल बस एवढंच सांगितलं म्हटलं एवढंच सांगितलं आम्ही ना. हो जास्त काही बोललोय नाही. ती विचारत जाय हो का पे गया मला ती हिंदी तेवढी काही समजत नाही. कंदीलच बोलला जे काही बोलला ते. मग तर लावलंच असं 1-2 गोष्टी अगाऊच्या कंदीलपुण्यानं यायला समजतच नाही तर काय माहित राहिणार आहे. पण बरोबर नाहीये तुमच्या विचारात कंदीला पाहिजे. हा तुम्ही सांगायला पाहिजे का इकडे गेले हा असे गेले तसे गेले. तुम्ही बा शिवलाल नेलं शिवलाल आणि झुमर नेलं बरोबर नाही ना. तसं नाही म्हटलं ना बाबू शिवलाल म्हटलं तसं नाही म्हटलं ना. शिवलाल आणि झुमल नेलं म्हणून आले त्याच्यासोबत गेला म्हटलं तो असं म्हटलं मी ना. तू म्हटलं आजची नको लवात आता तुला काय सांगितलं मी ना. तो तर शब्द ना आपला का बा शिवलाल आणि झुमल नेलं आपली लावून आला तिथं चिताल कथा. बरं जाऊ जाय तुला तिकडं जे झालं ते झालं म्हटलं जर ते गेलं ते पिताराम गेला कामावर. तेच म्हणतो तो का बा त्याचा मला कामासाठी दिले पाहून राहिला होता बाकी काही नाही बा आपलं म्हणणं. म्हणून तिला विचारलं मी ना का बा गेला का तो पितालाम बचावलं म्हणून राहिलं बाकी काय. आणि म्हटलं मी तर पुला गेला आणि म्हटलं कुठं झाला शिवलाल तू. हा म्हटलं काही कुठं म्हटलं बा. अच्छा माझ्या मिठाच्या पुढ्यावर लक्ष गेलंस का हे भावा बुडी काही सोडतच नाही. आता अजून विचारा मिठाचा पुढा कुठे घेऊन जायला तर शक नाही झाला पाहिजे ते अजून आता 2-3 गोष्टी लावून द्या लागेल ते. अरे घरी चाललो ना बा मिठाचा पुडा घेऊन नाही तर काय कुठं जाणार आहे का दुसऱ्या घरी जाणार आहे मला का दुसरी बायको आहे मला काय बोलू लागले कुठं चालला म्हटलं काय असं ते असं भावा. पण म्हणा लागत तू भले म्हटलं या गोष्टी विचारायला सोडत नाही तुम्ही. मिठाचा पुडा दिसला का बा म्हणजे कुठं चालला. अरे घरी घेऊन चाललो घरचा मीठ खतम झाला मिठाचा पुडा घेऊन चाललो काय बा असं ते असं मला विचारता. अच्छा म्हणजे दुसरी बायको नाही तुला इकलं तुझ्या घरी इकलं तू चालला कुठं इकला का दुसरी बायको आहे का घरी तिकला तू आलं. अच्छा महाबी म्हणजे इकडं घर आहे का इकडेच गेलो पाहिजे का. अरे बा तिकडे चाललो मी असं नाही म्हणून इकडे चाललो म्हणून इकडे माझी दुसरी बायको आहे म्हणून मी घराकडे चाललो जरा असं घुमून चाललो तिकडे झुमर बसला त्याला काय भेटून घेतो ना घरी जातो. असं आहे काय मी म्हटलं तिकडे एक तर दुसरी बायको विकत नाही तर काही म्हटलं खालत तिकट गिकत आहे का खाले म्हटलं सांगत दा बाबा खालत तिकट लाईन तर नाही तर पाहिजे एकटं झोलपचा. तुम्ही सांगा खरं तिखट जर असतं तर महाता म्हणजे तिखट असतं मीठ असतं तेल असतं. म्हटलं भाजीचं असतं काही ना काही तर असतं का नुसतं मीठ असतं का काही म्हटलं लावून राहिले आता तुम्ही. मी ना कुठे म्हटलं तर बा का खाला तिखट खाले चालला म्हणून तू बनवायला चालला म्हणून मी नव्हतं काही म्हटलं का सांगत नाही म्हटलं एवढंच म्हटलं आता येतो बा त्या मात तुम्ही लागाल फुलत नाही तुला बदमात आले का भाजीन द्या जा मी जातो. दाल ने कुत्तो भी काला है तो काला है 100% काला है कुत नाही कुत. हो याचा घर लिकलं मितारा पुला टिकलं काही ना काही आहे. हो कुत्तं नाही कुत्तं काहीतरी म्हणजे खिचडी बघून राहिली बाबू तू काही म्हण. मग काय आपण खिचडी खायला चालता का ते. नाही आपण थितली खाले नाही देऊ पहिले आपण इकलं देऊ मग तिकलं थितली खाले देऊ. हा चाल पहिले इकलं माझ्यासोबत चाल. का बरं शिवलाल तुम्ही किती लवकर आले. तुम्ही बाहेरच फेकता. तू लवकर जातो तू लवकर येतो तू जरा फुरतायचा असं आहे तसं आहे. तुम्ही तर म्हटलं माझ्यापेक्षा कमी टायमामध्ये आले. हो धावत आलं म्हणून बरं झालं बाबा. इकडून धावतच गेलो आणि तिकडून धावत आलो. नाही तर मी म्हटलं बा आरामशी जाईन तर इकडे म्हटलं शेंगापुरा शीत साजून म्हटलं इथं पुरा गिदाळ होऊन जाईन. जास्त सीझन म्हटलं अंगाच्या पार इथं राहीन म्हटलं मीठ टाकायचं म्हणून मी लवकर आलो बा. म्हटलं मीठ टाका लागते म्हणून धावपाय करता आलो कसं तरी म्हणून लवकर आलो. तुला म्हटलं तुझं गेला नाही तर घे आता घे मिठाचा बुडा घे टाक लवकर. आणि तिकडे ते कंदील बुडा भेटला आता मला. काय म्हणायचं कंदील बुडा काय म्हटलं. काही नाही या पिताराम भूचा मारा गाला असं का पिताराम दिसला का पिताराम भूले पाहता म्हणजे तिकडे मला द्यायचा आला पिताराम भाऊ तुमचा मला तिकडे तुम्हाला पाहून राहिला. तर त्या कंदील
कंदील बुड्यानं सांगितलं म्हणते काय शिवलाला आणि झुमरन नेलं ते मी त्याला चांगलं सुनायला मी म्हटलं तुम्ही आगला धंदे करता का म्हटलं हा याच्या त्याच्या बारामध्ये म्हटलं तुम्ही म्हटलं हे काय भरून देता का म्हटलं मनामध्ये रागा भरून देता का म्हटलं मनात हा भांडा लावता का म्हटलं चांगलं बोलला कंदील बुड्याला मी हो सोडलं नाही लेगाले चांगला झापला धरून बरं गेला हो राजू त्या कंदील बुड्या नव्हतं भांडायला आवाजच पाहिजे हो मी ना चांगलं म्हणजे चांगलं धुतली आली नाही म्हणेपर्यंत मी म्हटलं हे धंदे जमते का म्हटलं तुम्हाला बरं गेला तुम्ही सांगितलं तर नाही मग हा पिताराम आपल्या सोबत आहे म्हणून हट मी काय सांगतो का पिताराम भाऊ आपल्या सोबत आहे म्हणून मी म्हटलं तर आमच्यापासून का आता गेला म्हटलं नाही तर गेला म्हटलं तर कामावर हो अरे शिवलाल भाऊ मी तर कामावर गेलोच नाही आणि तुम्ही त्याला गेला म्हणून सांगितलं आणि तिकडे ते जर गाडीकडे गेले आणि तिकडे विचारपूस केली तर म्हटलं नाही भांडा फुटून का आपला हे ते घालता रे तिकडं मिकडं होतं ते काही नाही चल जा म्हटलं एक मीठ बुडा टाक रे घ्या म्हटलं घ्या हे आपलं पिताराम भाऊ घ्या म्हटलं मीठ टाका त्याच्यामध्ये पहिले नाही म्हटलं गेले तर बा शिवलाल भाऊ हा फालतू म्हटलं आपण तुम्हाला 2-3 गोष्टी सुनान आणि मनी सुनावन हा म्हटलं जाऊ का मी चालवतच नाही तर बा शेंगा का खा तुम्ही जाऊ द्या शेंगा फिंगा काय शेंगा खाण्याचा आहे हा मग म्हटलं मग पोहला घेतो अरे टाकी बांधून झाली मग काय फ्रीच राहते म्हणून दिवसभर हा मग पोहला घेतो मग मी शेंगा खाले अरे नाही म्हटलं ते शांताराम रोज करू देन का आपल्याला हा जाऊ द्या म्हटलं हो जाऊ द्या पाहून घेऊ काय ते काही जात नाही तिथं काही होत नाही तुम्हाला म्हणेन तर म्हणा ते मी काय करू म्हणा मला माहिती आहे का म्हणे आता तुम्ही करता म्हणून खाली जरास मला 2-3 गोष्टी सांगू द्या तिले मला काय माहित नाही म्हणा मी तिकडे झोपलो होतो मस्त आराम करू राहिलो तुम्हाला झाडाखाली हा असं म्हणून देता काही सांगून द्या 2 गोष्टी का म्हटलं पिताराम भाऊ बरं ठीक आहे बा तुम्ही जसं म्हणता तसं होतच करू लागा मग त्याला द्या लागेल 1-2 मंत्र पिलून हो अले हो ताके झाले भाऊ ताके झाले अले आहे का म्हटलं तिकडं भाऊ या बुडकं खायला आलं म्हणा आता डबल माझं जीवा का आलं काय नसलं रे धंदे पहिली तर माझा दिमाग खराब आहे त्या पिताराम भाऊच्या आहे ना लगादा कुठे जाऊन मेला काय काही पता नाही इथं आमचा पाला पडून राहिला हा काय म्हटलं का भाऊजी काय म्हटलं तुमचा आला हो कंदीली तर खायला म्हटलं ते काय 2 लावून द्यायला राजा चाल ना घराकडं थांब ना ग तू काहीतरी गलबल आहे ना नाही तर का गलबल आहे काहीतरी म्हणून इकडं म्हटलं जला विचारपूत करायला आलो ते पितालाम आहे की नाही का चिवल्याला खोटं बोलला म्हणून इकडं पाहायला आलो थांब ना तू एखाद्या 2 काय लावून आलो एखाद्या चालला तुम्ही थांब तू त्या चिवल्याला पाला पालतो गलम कसा उनलाला जातो दाखवत त्याले हो हा काय तुमचा सांगा लवकर त्या सारखी म्हटलं आपलीच बचाल लावू नका या विचार लावतो आणि तो विचार लावतो आम्ही म्हटलं आमच्या मताने विचार लावून कोणता लावा तरी लावी ना आम्ही तुम्ही नका सांगा आम्हाला 1999 म्हणले लावा 90 म्हणले लावा आणि 95 म्हणले लावा हा म्हटलं सांगा काय तुमचा आता नाही ते म्हणाल ना बाबू मी म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो हो ते म्हटलं तुमच्या कामाला ते पिताला ते आला का म्हटलं कामावर तुमचा ते मालक पाहून आला होता ना आम्ही सांगितलं ते चिवला दुमल सोबत गेला म्हणून तिकडं हा तर म्हटलं ते आला का कामावर कुठं आलं ते कोणत्या तुला जाऊन मेलाचा मायाबीने आता पत्ता नाही त्याच्यानं आमचा किती मोठा पाला पडून राहिला आम्ही कुठं गायब झाला काय झाला तर कामाच्या टाइमवरचाच घरचे ते काय बसून जाते कुठं गेलो काय गेलं पत्ता नाही लगाचा आता म्हणजे आला नाही का तो अजून कामाला आला नाही आज इकडे शिवलाल तर लागत म्हणजे कामाला गेलं म्हणे ते आलं ते मायाबीन कधी येते ना काय आहे ते काही तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे काय आहे ते माझ्या दिमागात खराब होऊन राहिला सांगा बघतो तुम्हाला कुठे 30 लाखाचं ते लगाले ओपल्या बघा थोडंसं चांगला खुंत लगाले नाही दिसला तर नाही पण त्याच्यासोबत घुमून आला होता ना ते त्याच्यामध्ये एक जण दिसलं आणि त्याच्याला मला दलाचा थेक झाला हो त्याला विचारलं मी ना ते पिताला आमले म्हटलं त्याचा मालक पाहून आला होता ते पिताला आमल्या पाठवला का म्हटलं गेला का म्हटलं तो कामावर ता म्हणे गेला म्हणे म्हणून मी इकडं आलं पाहिले इथं तू म्हणतं काय नाही इथं कामावरच नाही आला म्हणतं म्हणजे चिकला दालमध्ये काहीतरी कालाय हो त्याने ते शिवलाल मिठाचा फुला घेऊन जाताना दिसला मिठाचा फुला हो काहीतरी म्हणजे गलबल्या बाबू हो असं ते टाकलं तर नाही वा ते टाकलं आणि ते एक पांढरे कपडे वाला ते 2 जणच नाही वा लगाचे हो बोला बाबू ते तो 2 जण ते त्याच्यामध्ये ते पांढरे कपडे वाला ना ते दिसलं मला मिठाचा फुला घेऊन आणि चाललो तिकडं त्याच्या घराकडं नाही भलत्या तिकडं चाललो होतं तिकडं भाव लागलं हा असं म्हणजे मिठाचा बुडा घेऊन कुठं चालला का काही या पितारामले त्याने मारलं गेलोच नाही पैशासाठी हा का म्हटलं आबाजी हा या पितारामले मारलंच नाही आमच्या माणसाला अमित बाबा मारलं की काय केलं पण मिठाचा फुला घेऊन चालला होता या हो मिठाचा फुला तर कायले नेऊन आला बाकी काहीच नव्हतं तिखट नाही मीठ नाही तेल नाही काही पनी नाही पुरी नाही नुसतं मिठाचा फुला होता असं ज्या मायाची कटकट टकल्यानं लगांच्या पांढऱ्या कपड्याला मारलं तर लगाली पितारामले आता लगायचं कसं करा मला काही कुठं गेला काय गेला पत्ता नाही मालकाचा मालक त्यालाच पाहून राहिला इकडलं तिकडलं इकडं आता चला म्हटलं कुठं आहे ते दाखवा बरं मला कुठं गेला काय गेलं ते पांढऱ्या कपड्याला मिठाचा पुढा घेऊन काय मारमूर करून गड्ड्यात टाकून तर नाही राहिले मिठाचा पुढा टाकटूक करून अरे चला बरं चला म्हटलं आपण दाखवा लवकर गेले ते पिताराम म्हणते म्हटलं ते पांढऱ्या कपड्याला कुकडं गेलं तर चाल मग लवकर चाल म्हटलं इकडं गेलं आताच गेलं चाल लवकर आमच्या मागं चाल हो चला लवकर चला लेखाद्या टकल्यानं त्या पांढऱ्या कपड्याला काय गेलं काय मी पिताराम सोबत मिठाचा पुढा घेऊन गेला नाही चला मग लवकर चला भावा लवकर चला अरे मामा मी म्हटलं तुम्ही आपली गाडी खाली करणं चालू द्या हा मी आता 5 मिनिटांमध्ये चालू द्या तुमचं काम तुम्ही चला लवकर चला म्हटलं चला लवकर जाऊ उठायचे पिताराम ते माणूस कुठे गेला चला इथंच भेटला होता बाबू तो आम्हाला तो चिवला नाही मिठाचा फुला घेऊन इथंच दिसला होता हो असं का मग आता कुठे गेला असतील माहितीये का काही हा कुठे गेला काय गेला म्हटलं चला ना घेऊन दाखवून लगाल घनच्या कर काका काय विचारला कुठं गेला तिला चिवलाल हा म्हटलं काही त्या विचारात काही येऊन आला का आता मले का माहिती तुला सगळी भानगड उठून उभी केली आता तू पाय कुठे गेला असतील आणि काय गेला असतील तर आता शिदगर गेलं शांतच वावर आहे इकडे तर मग आपले वावर आहे नाही आपले वावर सगळे इकडे आहे इकडे काय आता गेला असतील तर शांतारामचं वावर आहे फक्त
अरे चाल ना मग तिकडच गेला असेल मग तो याचं नाल्या नुल्या असेल तिकडल्या नाही त्याच्या भावालाच असेल. चाल फक्त चाल येऊ बोले काले पाहून. हो हो, चाल ना चाल 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 माय काम न धंदा नसले चांगले दुखवा माय लेणं देणं काहीच नाही. कंदील आले मोती लेखाची उरक हो दुसऱ्याची म्हणजे भांडी फोडाली. अरे बाबाजी अजून म्हटलं किती दूर आहे राजे बाबावर आलंच नाही का अजून. आलं ना आलं मग आलं येतोय ना बाबा येतोय. चाल 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 आलं आलं. येतोय का जमलं मग जमलं माय पाय दुखून आले होते म्हटलं अजून किती दूर आणि किती नाही. चला 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 चालतं पाय तो लेखाल द्यायचं टाकलेले चांगलं धुतो लेखाले निर्मासा बदलू. चला लेखाल दाखवतो घन चक्कर. हो हो चाल 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 पण आलामची म्हटलं आलू मग आलामची त्याला आवाज नाही गेला पाहिजे नाही तर म्हटलं ते स्वतः लगून द्या आपण येऊन राहिलं म्हणून लपू लपू घालून ठेवून द्या काय करून राहिले तर. चल लवकर. बरोबर आरामशी आरामशी आता मी आवाज नाही करत. चला 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 लवकर चला. मी आता काय माहिती कोण येते येऊन राहिले तर लेखाचे. अरे शिवलाल भाऊ ज्या माझी खडखड कंदील मुडार मारत्याचा मुडा म्हटलं ते आलू बघायला घेऊन आले इकडं. ते आलू बघ्यात कंदील मुडार मारत्याचा मुडा तेव्हा तिघे जण इकडे येऊन राहिले. काय बोलून राहिला खरंच? हा खरंच करे झुमर? अरे हो ना हो 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 ना म्हटलं खरंच होय ना खरं आलू बघ्या होय तो. अरे ते कंदील मुडा आणि ते मारत्याचा मुडा तिघे जण येऊन राहिले इकडं. पितराम भाऊ तुम्ही इथून लवकर उठा तिकडे धुऱ्यात जाऊन बसा मग मी तुम्हाला आवाज द्यायलाच येतो. आता गेले की आवाजच देत तुम्हाला. तुम्ही जा लवकर लवकर जा इथून लवकर जा. हो हो सांगू नका म्हटलं शिवलाल भाऊ सांगू नका हा तिकडे आहे म्हणून मी. त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवून राहिलो मी. काका सांगतो का बाबा आम्हीच लवकर तुम्हाला ये नाही तर का जा मला टेन्शन घेऊ नका. तुम्ही तिकडे लपा तुम्ही तो काही सांगत नाही बरोबर लिफ्ट तुम्ही. हो अरे शिवलाल नाही तर मीच एक काम करतो ना. हा म्हटलं ते इकडे येऊच नाही देत ना मी जातो ना तिकडे कोण रे करत तिथूनच देतो खेचून. आहेच नाही म्हणते इकडे कोणी. हा नाही नाही शांताराम उद्या काही अडू नका द्यायला काही हाकलून लावू नका. काय पाहून मी द्यायचं नीटून टाकूया काय जा तुम्ही पिताराम भाऊ पहिले तिकडे धुऱ्याकडे जाऊन लपून द्या तुम्ही. जा लवकर. तुम्ही बसून जाणार खाली बसा शांताराम बसा म्हटलं खाली काय भ्याचा आहे दिले बसा बसा. अरे कुठं आहे पिताराम टाकल्या म्हटलं शिवल्या कुठं आहे पिताराम कुठं आहे म्हटलं. पिताराम हा पिताराम इथं कुठं आहे बाबा? हा इथं नाही बाबू म्हटलं आलू पण पिताराम आणि पिताराम हा आम्ही काय आणले आमच्या सोबत. अरे बापा का इकला आलो वाटते मी त्याचा बुला घेऊन काले चिवल्या. हा म्हटलं सांगितलंही नाही काही. हा का बा मी त्याचा बुला कुठे घेऊन चालला काय चालला घली घेऊन चाललो म्हणे. नाही घली घेऊन चाललो तरी पण तुला म्हटलं हा इकडं तुझ्या घला आहे नाही इकडं कुठं चालला नाही म्हणे इकडून आता घुमून जातो आता जातो आणि इकडं आला काय हा कायची पालती आहे. हा तुला म्हटलं खाला तिकटाची पालती असं तर सांगत जा. हा सांगत नाही का एक येतं खरं तिकटाची पार्टी नाही हो कंदीलाबाजी म्हटलं आम्ही ते शेंगा उकडल्या हो बाकी काय म्हटलं खरं तिकटाची पार्टी गिटी नाही आहे. खाऊन तर काही जागेला राहिले तर तुली पण लाजेतून सांगितलं नाही. हा किती विचारलं तुले कुठे घेऊन चालला घरीच घेऊन चाललो म्हणे. आले बा शेंगा उकडायला चाललो का काय चाललो का आम्ही येऊन राहिलो त्या मांगा आला ज्या आम्हाला भेटतच नाही. हा ते बंद करा तुमचं का आज पहिले पिताराम कुठं सांगा मला. काय म्हटलं बाबू टाकल्या शिवल्या म्हटलं पिताराम कुठं आहे. बाबू आलो बघा जरा म्हटलं मारूस घेत मग टकला टुकल्या करू नको चांगला मारूस घेत म्हणलं नाही असा मजाडी करी का पैसे काय केलं तुम्ही आता सांगू लागला मारूस किती राहत असं का तुमचा इथून तस्कर इथं नको दाखवू तस्कर की आमच्या गावात लक्षात ठेवतो. पताही नाही लागू दिन बाबू इकडे करून टाकीन धपन दुपन. हा म्हटलं अगो शानपणा करू झालं लसण करतो ती आलं. हा म्हणजे टकल्या शिवल्या म्हटलं शिवलाल भूषण मला कोणी बोलत नाही तू कसा बोलून राहिला रे आता एवढा आहे का मी. मग लवकर मला चांगला सांगा पिताराम कुठं आहे म्हटलं पिताराम. आम्हाला माहिती आहे पिताराम कुठं कुठं नाही तो होता मग आमच्या सोबत किराणा दुकान विचारू लागला तो कुठं आहे काय आहे मला माहिती आहे का कुठं आहे ना काय तर मगाची गेला आमच्यापासून अल्ला मोठा आपलीच लावून राहिला. आम्हाला माहिती पिताराम कुठं आहे का कोण दिला पाहिजे. हा तुम्हाला तुमच्या धंदे नाही हा तिथं गेल्या असं त्याला सांगितलं आणि इथं आणलं नाही अगो धंदे हे सुचते का तुम्हाला. घे रे बाबू कंदीला तुले तर पाहिजे नसले धंदे करतो ना घे आता. हा आता कोण उगे मुगे बोला ना म्हटलं हा तोंडाडू शब्द नाही निघून राहिला. हा नसलेले धंदे करता हो लावा धंदे शिवलाल मध्ये पहिले सुचते ना त्या कंदील मुडाले. बाबूले माई ऐकून घे म्हटलं मी त्याच्यापाशी गेलो नाही सांगत तेच म्हटलं हेच पोरगं मापाचे आलं ते म्हणे चिवलार आणि ते झुमल बघूत आहे म्हणे तकला कळते त्याला काय नाव माहित नाहीये तर ते म्हणे मी म्हटलं बा आता इकडे गेले तर चला म्हणे कुठं गेले काय गेले दाखवा म्हणे मला तर वाचून राहिलं म्हणे का बा पिताला भाऊ त्याच्यासोबतच आहे म्हणून त्याच्याने आम्ही त्याला इकडे आणलं त्याला म्हटलं आम्ही काही इकडे तिकडे लावलं नाही कोणाच्या लावायला केलं नाही आम्ही ना का गोचा काही बोलू नको. ते चुली टाका तुमच्या तिकडं काय पिताराम कुठं सांगा मला फक्त पहिले. अरे आलू बुंग्या खरं सांगू लागलो बाबा. हा म्हटलं पिताराम आमच्या सोबत नाही आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का. हा पाहून घे म्हटलं इकडे तिकडे असं तुकडं लपला पाहून गेला काय पाहून घे सायाच्याला पाहून घे. अरे बुढा बा म्हटलं कुठं पाहिजे मी हा इथं आहे म्हणजे ते पिताराम. ना चल म्हटलं गावात पाहू त्याला कुठं आहे तर चल. अरे वाजा माझा बुडा मावी मला मारी इथं घेऊन आला पिताराम इथं आहे इथं लगाचं कोणीच नाही लगाचं आता म्हणते चाल म्हणते गावात पाहू म्हणते थांब रे तू थांब म्हटलं थांब का बुडा बा थांब तू. बरं जाऊ दे इकडे बुड्याले चालले चौद्याले कसे मी इकडे शेंगा खाऊन जातो आलो तर शेंगा खाऊन घेतो द्या म्हटलं शिवलाल भाऊ झुमर भाऊ म्हटलं काला शेंगा शिजल्या अजून तर जरा आलो आहे तर खाऊनच जातो. हो देतो तुला शेंगा आलू पुंग्या चाललं मोठा आता शेंगा खाऊनच जातो म्हणजे काही नाही म्हटलं बाबू इथं शेंगा इंगा हो आताच म्हणले आम्ही अजून टाइमाशी झाले. हो थांबतो ना मग थोडा वेळ तिकडे मामाचा आपला पडू देतो जराची गाडी खाली तरी येऊन जाईल माझ्या जराचं काम वाचून जाते तिकडे काय गेलं तर कामच करू नये थांबून जातो म्हटलं थोडा वेळ मग शिवलाल भाऊ. हो थांब ना लेगा थांब काही विषय नाही आम्ही म्हटलं तुझ्यासारखं नाही आहे हो कोणी येऊन आला ना खाल्ल्या कोणाला खायचं आहे ना तर मला खाऊ घालतो
चार का लेका चालला कोणाला काही माणुसकीत बोलत नाही काही नाही हा टकल्या टुकल्या करू लागला का हा गलती झाली म्हटलं शिलाल भाऊ, गलती झाली म्हटलं. हो शेंगा खाऊन जातो बाकी काही नाही, गलती झाली माझ्याकडून. हो काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. हो हा ना, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय म्हटलं मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. हा ठीक आहे ना, चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.